नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सुमन काकू मधुभाऊंना म्हणतात, म्हणजे मधुभाऊ सायली, तुम्हाला भाऊजींच्या अपघाताच्या रात्री सापडली होती का? तर मधुभाऊ म्हणतात की हो, त्याच रात्री सायली मला मंदिरात सापडली होती. तर आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर चैतन्य म्हणतो, मग अजून काय पुरावा हवाय? तर आता प्रतिमा उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, मला कुठल्याच पुराव्यांची गरज नाहीये. मला या व्यतिरिक्त कुठलाच पुरावा नको आहे. मला पुराव्यांची आवश्यकता नाही, असं म्हणत प्रतिमाहत्या पुढे येतात आणि सायलीकडे पाहत म्हणतात, मला माझं मन अगोदरपासूनच सांगत होतं की सायली, तूच माझी मुलगी आहेस. आता प्रतिमा हत्यांच्या अश्रू अनावर होतात. त्या सायलीच्या गाल्यावरून मायेनेच हात फिरवतात, तिला जवळ घेतात आणि खूप खूप रडत असतात. आणि त्यावेळी सायलीने प्रतिमा त्यांना पहिली आई अशी हाक मारलेली असते. आई असं म्हणतातच सायलीसुद्धा खूप रडू लागते. दोघेही खूप रडत असतात. मायलेकींची झालेली भेट पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात. प्रतिमा आत्या म्हणतात, माझं बाळ माझी तन्वी, माझं बाळ माझी तन्वी, असं म्हणत त्या खूप रडत असतात. 1 वर्षानंतर त्यांना त्यांची तन्वी सापडलेली असते आणि आपल्या मुलीची भेट म्हणजे प्रतिमांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असतो. त्यांना काय करावं काही सुचत नसतं. ते तिच्या गालावर पप्पी घेतात, मायेनेच तिला जवळ घेतात, गोंजाळतात आणि हे सगळं दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. 25 वर्षानंतर त्यांना त्यांची मुलगी सापडलेली असते. प्रतिमा हत्या म्हणतात, माझी मुलगी, माझं बाळ माझी तन्वी मला सापडली आहे सायली. मला खात्री आहे माझं मन मला जे सांगत होतं तेच खरं ठरलं की तूच माझी मुलगी आहेस. आता अस्मिता म्हणू लागते, खरंच म्हणजे तुम्हा दोघांमध्ये असणार हे साम्य म्हणजे योगायोग नव्हता. तर विमलताई म्हणतात, खरं आहे, आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं अशी आहे या दोन्ही मायलेखींची जोडी, असं म्हणत सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागतात. तर रविराज सर म्हणतात, पण अर्जुन, हे जर यावेळी खोट ठरलं तर मी ते सहन नाही करू शकत रे. अर्जुन, या सगळ्यात माझा जीव जाईल रे. तर आता रविराज सरांना राकेश म्हणतो, काका, हे सगळं काही खोटच आहे. अरे, या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस. तू सांग मला, या सगळ्याचा काय पुरावा आहे? अरे, ते गाठोड आणि एवढंच काय, तर तिच्या हातात मिळालेलं ते खेळणं आणि ते चित्र, हे काय पुरावे आहे का? आणि हे मधुभाऊ त्यांना 25 वर्षापूर्वीच अगदी व्यवस्थित आठवू शकतं का? आठवत असेल का? यावर आपण कसा विश्वास ठेवायचा नाही? काका, मला नाही वाटत की हे सगळं काही खरं आहे. खरं तर या सगळ्यासाठी भक्कम पुराव्याची गरज आहे. त्यामुळे या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही. ही गोष्ट खरी असूच शकत नाही. आणि अर्जुन, एक वकील ज्यावेळी दुसऱ्या वकिलाशी बोलत असतो ना, त्यावेळी पुराव्यांची गरज असते. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनाताई राकेशला म्हणतात, राकेश, अरे, प्रत्येक गोष्टीसाठी पुराव्याचीच गरज असते असं नाही. आणि या सगळ्यात पुराव्यांपेक्षाही आमच्या सायली आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. तर राकेश म्हणतो, पण काही झालं तरी मी पुराव्यांशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मी सुद्धा एक वकील आहे, त्यामुळे मला पुरावा हवा. तर अर्जुन म्हणतो, हो, मी खरं तर विसरूनच गेलो होतो की तू सुद्धा वकील आहेस. पण काळजी करू नकोस, माझ्याकडे पुरावा आहे. आणि माझ्याकडे असा पुरावा आहे ना की ज्या पुराव्याला कोर्टसुद्धा नाकारू शकत नाही. कोर्टाला सुद्धा या सगळ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तर रविराज सर म्हणतात, हो अर्जुन, मला खरंच एक असा पुरावा दाखव की माझ्या मनात कधीही शंका येणार नाही. मी कधीच या सगळ्यावर अविश्वास ठेवणार नाही. मला खात्री पटेल की हो, हे सगळं काही खरं आहे. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, मी दाखवणार पुरावा, असं म्हणत आता अर्जुन आता सर्वांना फाईल दाखवत तो पुरावा दाखवत म्हणतो, प्रिया तन्वी नाही. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही प्रियाची DNA टेस्ट केली होती आणि त्यावेळी प्रतिमाहत्यांचं सॅम्पल लॅबमध्ये दिलं होतं. त्याच सॅम्पलच्या आधारे
आम्ही सायलीची सुद्धा DNA टेस्ट केली आणि प्रतिमाहत्या आणि सायली या दोघांचीही सॅम्पल मॅच होतेय. त्या दोघांचीही DNA मॅच झाली आहे. आता हे ऐकून सर्वजण खुश होतात. तर अर्जुन पुढे म्हणतो एवढेच नाही, तर प्रियाने तन्वीच म्हणून जे सॅम्पल दिलं होतं ते सॅम्पल आणि सायलीच सॅम्पल ही दोन्ही सॅम्पल मॅच झाली आहेत. म्हणजे प्रियाने तन्वीच म्हणून जे सॅम्पल दिलं होतं ते सायलीचंच होतं. सीनियर हे घे रिपोर्ट असं म्हणत आता अर्जुन रविराज सरांच्या हातात फाईल देतो. रविराज सर संपूर्ण रिपोर्ट चेक करतात आणि त्यानंतर मात्र रविराज सरांच्याही डोळ्यात अश्रू असतात. त्यांनाही प्रत्येक प्रसंग आठवत असतो. सायली आणि रविराज सरांची देवी आईच्या मंदिरात झालेली पहिली भेट आणि नकळतच सायलीच्या डोक्यावर आशीर्वादाचा ठेवलेला तो हात. एवढंच काय, तर सायलीने त्यांच्या हातात घेत त्यांना देवी आईच्या दर्शनासाठी मंदिरात घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे योगायोग नव्हता, तर तिथे झालेली बाप आणि लेकीची ती पहिली भेट होती. तर त्यानंतर रविराज सर सायलीला म्हणालेले असतात, सायली मला फक्त आता एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे तू, असं म्हणत तिला मायेने जवळ घेतलेलं असतं आणि तिला मुलगी मानलेलं असतं. पण जिला आपण मुलगी मानली तीच आपली खरी मुलगी आहे हे कळाल्यानंतर रविराज सर सायलीला तन्वी अशी हाक मारतात आणि म्हणतात, तन्वी तू माझी तन्वी आहेस. आता मात्र रविराज सर उठून उभे राहतात. प्रतापराव रिपोर्ट पाहतात, तेही उठून उभे राहतात. कल्पनात, ताई, अस्मिता प्रत्येकजण रिपोर्ट पाहत प्रत्येकजण उभे राहतात आणि सायलीच तन्वी म्हणून अगदी मनापासून स्वागत करतात. आता डॉक्टर अश्विन ज्यावेळी रिपोर्ट पाहतो त्यावेळी म्हणतो, तो आता शंकेला तर काही जागाच नाही, कारण सायली वहिनी म्हणजेच आपली तन्वी आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. 25 वर्ष जिची वाट पाहिलेली असते ती तन्वी प्रत्येकाला ज्यावेळी समोर दिसते त्यावेळी प्रत्येकाचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. इथे मात्र राकेशच्या चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजलेले असतात, कारण त्याचा संपूर्ण प्लॅन फसलेला असतो. तर अस्मिता पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी अगं बघतेयस ना, आपली तन्वी परत आली आहे. पूर्णाजी काहीच बोलत नसतात. तर अस्मिता म्हणते, पूर्णाजी काय झालंय, तू काहीच का बोलत नाहीयेस. पूर्णाजी म्हणतात, काय बोलू सांग ना, गेली 25 वर्ष मी एकच स्वप्न पाहते की माझी तन्वी परत आली आहे आणि आज बघ ना हे स्वप्न पूर्ण झालंय. आणि एखादं स्वप्न ज्यावेळी असं अचानक पूर्ण होतं त्यावेळी काय बोलावं काहीच सुचत नाही आणि भीती वाटते. खरं तर हे सगळं काही परत एकदा स्वप्नच निघालं तर पूर्णाची खूप रडत असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि तेवढीच भीतीही असते. तर त्यावेळी सायली पुढे येत म्हणते, नाही पूर्णाची हे स्वप्न नाहीये, बघ हा स्पर्श बघ, असं म्हणत आता सायली पूर्णाजींचे हात आपल्या गालावर घेते. आता तो स्पर्श म्हणजे पूर्णाजीसाठी ओळखीचाच असतो, तो जवळचा असतो. आणि त्यावेळी पूर्णाजी सायलीला म्हणतात, म्हणजे माझी खरंच तन्वी परत आलीय, माझी लाडकी नाथ, माझी तन्वी, असं म्हणत पूर्णाजी सायलीकडे पाहत असतात. मला वाटलं होतं माझी देवी आई माझं कधीच ऐकणार नाही, पण शेवटी तो दिवस आला. देवी आईने मला चमत्कार करून दाखवला, माझी तन्वी परत आली. पूर्णाजी सायलीचे हात हातात घेतात, तिला मायेने जवळ घेतात आणि म्हणतात, तन्वी बाळा तू खरंच परत आलीस. तर सायली होकार देत हो म्हणते. रविराज सर सुद्धा आपल्या मुलीकडे पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाचा संताप होत असतो. प्रिया आता भिंतीवर सायली आणि तन्वी ही दोन्ही नाव लिहिते. ती राग व्यक्त करत म्हणते, तुला काय वाटते सायली, सुभेदार आणि किल्लेदार तुझ्या नावाचा जप करतील, तूच तन्वी आहे हे कळल्यावर तुला डोक्यावर घेऊन मिरवतील. नाही, मी असं काही होऊ देणार नाही, संपवून टाकेन, तुला संपवून टाकेन, असं म्हणत आता प्रिया सायली आणि तन्वी ही दोन्ही अक्षर खोडत असते आणि म्हणते, नाही काही झालं तरी आता मी हे सुख जास्त काळ टिकू देणार नाही. सुभेदार आणि किल्लेदार तुझ्यासाठी फक्त तडखडत राहतील. तू नसशील, कुठेच नसशील, तू नाही सापडणार.
तू नाही सापडणार असं म्हणत प्रिया पुन्हा पुन्हा ती नाव खोडते आणि मोठमोठ्याने हसू लागते. तर दुसरीकडे महिप्त शिक्रेच्या आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं राकेशने सचिनच्या फोनवर व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तो महिप्त शिखरेंना म्हणतो, अण्णा आता प्लीज प्लीज ही बुवा भाजी सोडून द्या अहो, ह्या बुवा भाजीने काहीही होणार नाहीये, आता आपण संपलो आहोत कळते का तुम्हाला, प्लीज मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो पण ही बुवाजी सोडा. तर महिप शिक्रे त्याला म्हणतात, आधी डोक्यावर बर्फ ठेव आणि नक्की काय घडलंय ते व्यवस्थित सांग. राकेश म्हणतो, काय घडलंय काय झालंय. त्या अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना सिद्ध करून दाखवले की सायली हीच खरी तन्वी आहे आणि आता माझ्या काकाचा एकही पैसा आपल्याला मिळणार नाही. तर महिप शिक्रे राकेशला म्हणतात, आपल्याला, अरे बाबा मला नको आहे ते पैसे. राकेश म्हणतो, पण मला हवेत ना, तुम्हाला नको असले तरी मला ते पैसे हवेत, त्यामुळे अण्णा प्लीज त्या सायली अर्जुनला संपवून टाका. अहो अण्णा तुम्हाला कळते का ते सायली अर्जुन मला सुखाने जगू देणार नाहीत, प्लीज माझी मदत करा. तर इथे सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा आता सगळ्यांना कळलं असेल की सायली हीच तन्वी आहे आणि आता संपूर्ण सुभेदार कुटुंब किल्लेदार कुटुंब अगदी सुखात असेल. अण्णा मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं अस्मिता किंवा सुभेदार कोणतेही कोणाच्याही चेहऱ्यावर मला हसू बघायचं नाहीये, मला त्यांना सुखात पाहायचं नाहीये, मला त्यांना कायम दुःखात ठेवायचं आहे, कायम तडफडताना पाहायचं आहे. अण्णा हो तुम्हीच एक आहात की जेत यांना बर्बाद करू शकता, त्यांना उद्ध्वस्त करू शकता, त्यांचे अस्तित्व संपवू शकता. तर महिप शिके त्यांना म्हणतात, अरे बाबांनो आता दुसऱ्यांना संपवणं, त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणं ही भाषा नका करू. अरे या सगळ्याने काय होणार आहे, उलट आपण दुसऱ्याच चांगलं केलं पाहिजे, दुसऱ्याचा चांगला विचार केला पाहिजे, तर आपलं चांगलं होतं, आपलं आयुष्य चांगलं होईल. अरे आतापर्यंत ज्या सायलीने सगळ्यांना आपलंच केलं त्या सायलीने सगळ्या गोष्टी चांगल्याच केल्यात, खूप सगळ्यांचं चांगलं केलं आणि म्हणूनच तिच्या आयुष्यातही आता चांगलंच घडतंय. तिला तिचं नाव मिळालं, तिची ओळख मिळाली, ती खरंच खूप पुण्यवान आहे आणि ती भाग्यवान आहे आणि म्हणून तिला तिची ओळख मिळाली. देव तिचं चांगलंच करू असं म्हणत आता महिप्त शिक्रेनीच सायलीच भलं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनाच काय तर सायलीला आशीर्वादही दिलेले असतात. हे पाहून मात्र सचिन आणि राकेशला धक्काच बसतो. तर राकेश आता महिप्त शिखरेवर चिडतो आणि म्हणू लागतो, हेच हेच म्हणतोय मी अण्णा, तुमचा हा टिट्यूड आहे ना, तो टिट्यूड बदला अण्णा. तुम्ही विसरलात का की याच सायद आणि अर्जुनमुळे तुम्ही जेलमध्ये गेला होता, तुमची बदनामी झाली होती, त्या दोघांनी तुमची वाट लावली होती, तुमचं अस्तित्व संपवलं होतं. तर महिप शिक्री म्हणतात, अरे बाबा जेलात गेलो म्हणूनच तर मी सुधारलोय, अरे मला साक्षात्कार झाला ना आणि म्हणूनच हा माझ्यात बदल घडला आहे, अरे तिच्यामुळेच तर माझ्यात सुधारणा झाली आहे. माणुसकी म्हणजे काय असतं हे मला कळालं. खरं सांगू का, एका अर्थाने बरंच झालं ना. आता मात्र राकेशला काय बोलावं काहीच कळत नाही. राकेश महिप्त शिग्रेना म्हणतो, खरंच तुमच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोक आपटणं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सायली अर्जुनने माझ्या बापांना जेलमध्ये टाकलंय हे मी विसरू शकत नाही. ती सायली सुभेदार आणि किल्लेदार या दोघांच्याही प्रॉपर्टीवर मजा करणार नाही हे मी बघू शकत नाही. आता महिप्त शिक्रे राकेशला काही समजावणार तर राकेश रागानेच फोन कट करतो. तर महिप शिक्रे म्हणतात, बहुगुणी बाबा या लेकराकडे लक्ष ठेवा, याला चांगल्या मार्गाने जाण्याची सुबुद्धी द्या. आता मात्र सचिनलाही काहीच बोलता येत नाही. सचिनलाही अण्णांचा खूप राग आलेला असतो. तो काही न बोलता रागानेच तिथून निघून जातो. आता सचिन बाजूला येतो, राकेशला फोन करतो आणि म्हणतो, राकेश मी तुला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की अण्णाशी बोलायला जाऊ नको, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ते या आधीही जे बोलत होते तेच आपल्याला ते सांगणार आहे की तुम्ही चांगल्या मार्गाने
ज्या वाईट मार्गाने विचार करू नका, वाईट मार्ग अवलंबू नका, हेच तत्वज्ञान सांगणार आहे. ते तर आता राकेश म्हणतो, हो हे सगळं मान्य आहे. अरे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की अर्जुन आणि सायलीला संपवायचं काम हे फक्त तेच करू शकतात आणि त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखं काम करणं हे आपल्याला जमणार नाही. तर राकेश म्हणतो, पण आता काहीच उपयोग नाही, कारण अण्णांनी त्यांची अक्कल बहुगुणी बाबांच्या चरणावर गहाण ठेवली आहे आणि आता जगाच कल्याण करायच्या मार्गाने ते निघाले, त्यामुळे आता त्यांचा आपल्याला शून्य उपयोग आहे. तर सचिन राकेशला म्हणतो, नाही राकेश, आपल्याला अण्णांचा उपयोग नक्की होईल, नक्की अण्णा आपल्याला मदत करतील. तर आता राकेश विचारतो, कशी काय? तर सचिन राकेशला म्हणतो, एखाद्याच्या जीवेला रक्ताची चटक लागली तर ती सहजासहजी जात नाही, मग त्याने कितीही पांढरे कपडे घालू देत, त्याच्यातील खरा माणूस एक ना एक दिवस डोकं वर काढतोच. आता सचिन आपल्या नातीकडे पाहत असतात. पूर्णाजी रविराज सरांना म्हणतात, रविराज, माझं मन मला सांगत होतं, मी तुम्हाला नेहमीच सांगत होते, आपल्यात नवीला काहीही झालेलं नाहीये. आपली तन्वी या जगात कुठेतरी आहे आणि ती सुखाने आहे, पण ती आसपासच होती, आपल्या सोबतच होती. पण रविराज, आपण मात्र तिला ओळखलच नाही. आता रविराज सर सायलीच्या समोरपर्यंत उभे राहतात आणि म्हणू लागतात, माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसतच नाहीये, कारण आजवर या सगळ्या गोष्टींच्या असंख्य जखमा झेलल्या आहे मी, पण त्या जखमांवर फुंकर घालायची ताकद फक्त तुझ्यात होती बाळा. असं म्हणत सायलीच्या चेहऱ्यावरून मायनेच हात फिरवतात, आपल्या मुलीकडे डोळे भरून पाहतात आणि रविराज सर व्यक्त होतात. रविराज सरांचे अश्रू अनावर होतात. ते रडतच म्हणतात, तुझ्या डोळ्यात, तुझ्यात माझ्याबद्दल इतकी माया का होती? माझ्यावर तुझा इतका जीव का होता? तू जीव का ओवाळून टाकत होतीस हे आज कळत्य मला बाळा. माझ्या मनात तुझ्याबद्दल इतकं प्रेम का होतं हे आज कळत्य बाळा मला. असं म्हणत रविराज सर सायलीकडे पाहत असतात. आता मात्र सर्वांचेच अश्रू अनावर होतात. अर्जुनसुद्धा खूप रडत असतो. खरं तर आमचं चुकलं, मी आणि प्रतिमाने आमच्या मनाचा कौल ऐकायला हवा होता बाळा. आम्हाला कळायला हवं होतं की तूच आमची मुलगी आहेस. असं म्हणत रविराज सर सायलीला मायेने जवळ घेतात. आता प्रतिमा त्यांना सायली सोबतचे घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. सुभेदारांच्या घरी 25 वर्षापूर्वी तन्वीसोबत येणं, मग 25 वर्षानंतर तन्वीची आणि प्रतिमाहत्यांची मंदिरात झालेली ती पहिली भेट आणि सायलीस प्रतिमाहत्यांचा शोध घेत 25 वर्षानंतर त्यांना परत घेऊन येणं, सुभेद्यांच्या घरी, त्यांच्या माहेरी त्यांना घेऊन येणं एवढंच नाही, तर त्या बिथरलेल्या असताना त्यांना आधार देणं, मायेनेच त्यांना मांडीवर घेऊन थोपटण अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेणं. आता प्रतिमा आत्या व्यक्त होत म्हणतात, मी ज्यावेळी या घरात आली त्यावेळी माझी चोळी रिकामी होती, पण आज बघा, आज माझा कुटुंब पूर्ण झाला आहे. मला माझी सगळी माणसं सापडली आहे, माझी सगळी माणसं माझ्यासोबत आहेत. प्रतिमाहत्या प्रत्येकाकडे पाहतात आणि आपलं घर, आपली माणस, आपलं अस्तित्व पुन्हा एकदा मिळालं हा आनंद त्यांच्या जवळ असतो. माझ्याकडे तुम्ही सर्वजण आहात, माझे रविराज आहे, माझी पूर्णा आई आहे आणि माझी तन्वी. असं म्हणत तीच या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यानंतर रविराज सर, पूर्णा आजी, सायली म्हणजेच तन्वी आणि प्रतिमा आत्या एकत्रच सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आणि अख्खं कुटुंब पूर्ण झालं हा आनंद रविराज सर आणि प्रतिमांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. संपूर्ण कुटुंब एक झालेलं असतं. तर त्यानंतर आता कल्पनाताई सायलीला मायेनेच आवाज देत म्हणतात, तन्वी ये. असं म्हणून तिला जवळ घेतात, मिठी मारतात. आता अस्मिता, अश्विन सगळेच जण खुश असतात. प्रतापराव सर्वजण सायलीला जवळ घेतात. हा म्हणजे एक वेगळा सोहळा असतो, ज्या क्षणाची 25 वर्ष प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. तो क्षण आज ज्यावेळी प्रत्यक्षात अनुभवतात, त्यावेळी प्रत्येकाचे डोळे फक्त आनंद अश्रूने ओसंडून वाहत असतात. आता सायली धावत पळत मधुभाऊंकडे जाते
आणि ज्या मधुभाऊनी सायलीला जीवनदान दिलेलं असतं, तिला तीच अस्तित्व मिळवून दिलेलं असतं, ज्या मधुभाऊंमुळे तिला तिचं कुटुंब मिळालेलं असतं, अशा मधुभाऊंना सायली मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत असते. ती खूप खुश असते, कारण प्रत्येक वेळी ती मधुभाऊंना म्हणायची, मधुभाऊ, मला माझे आईवडील सापडणारच नाहीत का, मला माझं कुटुंब सापडणार नाही का, परंतु सायलीच कुटुंब, तिची आई, तिचे वडील तिला सापडलेले असतात. हा आनंदी दिवस ती मधुभाऊ सोबत सुद्धा साजरा करत असते. ती मधुभाऊ समोर सुद्धा व्यक्त होत त्यांचे आभार मानत असते. आता चैतन्य पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी, तू नेहमी म्हणतेस ना की देवाची करणी आपल्याला कधीच कळणार नाही हो. तू बोलतेस ते अगदी खरं आहे. अगं, तुझं हे म्हणणं मात्र आज मला पटलं. अगं बघ ना, म्हणजे हे किती वेगळं आहे. म्हणजे सायली वहिनी आपल्यासोबत राहत होती, आपल्यासोबत ती वावरत होती. तिच्यात असणारं साम्य हे अगदी नवी सारखंच होतं. तरी सुद्धा आपल्या कधी लक्षातच आलं नाही की हीच खरी तन्वी असू शकते. तर अश्विन म्हणतो, हो ना, पण आपण सर्वजण हेच समजत होतो की सायली वहिनी अगदी तान्ही असल्यापासून मधुभाऊंच्या आश्रमात आहे, हेच आपल्याला वाटत होतं. पण आज पहिल्यांदा आपल्याला मधुभाऊंकडून कळते की नेमकी ती कोणत्या दिवशी आश्रमात आली होती आणि तेव्हा ती किती मोठी होती. तर प्रतापराव म्हणतात, हो खरं तर आपल्याला जाणवत होतं की सायलीच आणि आपलं काहीतरी नातं आहे. ते नातं नेमकं काय आहे हे मात्र कळत नव्हतं. तर रविराज सर म्हणतात, खरं आहे, आम्हाला सुद्धा कळत होतं, पण आम्ही या गोष्टीकडे कुठेतरी दूर लक्ष करत होतो. शेवटी वकील पडलो ना, पुराव्याशिवाय कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तर अर्जुन रविराज सरांना विचारतो, मग सिनियर आज पुरावे मिळाले ना? रविराज सर रडतच म्हणतात की हो, मला सगळे पुरावे मिळालेत आणि इथून पुढे मी कोणताच पुरावा तुझ्याकडे मागणार नाही. आणि हे ऐकून मात्र राकेशची पूर्णपणे हार झालेली असते. राकेश हरलेला असतो आणि ते त्याला अजिबात सहन होत नसतं. तर सर्वच जण अगदी प्रेमाने सायलीकडे पाहत असतात. सायली खूप रडत असते, तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी सर्वांना म्हणतात, हा आपल्यासाठी मोठा दिवस आहे, हा आपल्यासाठी मोठा सोहळा आहे आणि हा तन्वी दिवस साजरा व्हायलाच पाहिजे. आता बघा मी तन्वीसाठी काय करते. तर दुसरीकडे सायली देवी आईचे आभार मानत देवी आईला म्हणते, देवी आई, तुझे आभार कसे म्हणू मला काहीच कळत नाही, कारण माझ्या जे हक्काचं होतं ते मला तू मिळवून दिलेस, तू शेवटी चमत्कार घडवलास. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता राकेश इथे प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो. तो प्रियाला म्हणतो, आता सगळं काही संपलं आहे, कारण सायलीच तन्वी आहे हे सिद्ध झालंय. अर्जुन आणि सायलीने पुराव्यानिशी ते सिद्ध केलेय आणि सगळ्यांचा विश्वास बसलाय की सायली हीच तन्वी आहे, तीच रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. तर आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, नाही, मी हे होऊ देणार नाही, मी तिला संपवून टाकेन, मारून टाकेन. आता कॉन्स्टेबल प्रियाला पकडतात. प्रिया खूप चिडलेली असते आणि म्हणते, नाही, आता मी तिला संपवणार. आता या सगळ्यात देवी आई सायलीच कशाप्रकारे रक्षण करेल आणि खरंच या सगळ्यात सायली यशस्वी ठर करू शकते का आणि पुन्हा एकदा प्रियावर मात करू शकते का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.